काय आता पुढची भूमिका काय असणार आहे? कुठल्या पक्षात तुम्ही जाताय? कुठनं ऑफर आलेत का तुम्हाला? खरं तर तुमचा एक चेहरा जो आहे तो प्रत्येक आंदोलनामध्ये आपल्याला सक्रिय पाहायला मिळतो, काय सांगा? माझ्याकडे 2 ठिकाणांवर ऑफर आलेले आहेत, विचार करतेय मी, पण मी 8-10 दिवसांनी जो निर्णय घ्यायचा तो मी 8-10 दिवसांनी निर्णय घेणार आहे की काय करायचं. सुरुवात भाजपपासून झाली होती तुमची राजकारणाची, परत भाजपच्या वाटेवर. प्रदीप रावत खासदार होते तेव्हा प्रदीप रावत मला छोटी बहीण मानायचे आणि त्यावेळेस मी भारतीय जनता पार्टीत होते आणि तिथेही मी चांगलं काम करत होते. पण नंतर मला इलेक्शन मध्ये तिकीट नाकारलं होतं कॉर्पोरेशनचं. त्यावेळेस सुरेशभाई कलवाडींनी मला फोन करून सांगितलं होतं, संगीता इकडे ये, तू इकडे आली तर तुला शिक्षण मंडळ देतो, फक्त प्रचार करायचा. मी सगळा प्रचार केला सगळ्या नगर, त्यावेळेस करीबन 100 नगरसेवक निवडून आले होते त्यावेळेस. तर त्यावेळेस मी प्रचार केला. तर नंतर मग मी काँग्रेसमध्ये सुरेशभाईंच्या, अभय छाजेड, रमेश बागवे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत होते.